कोल्हापूरच्या राधानगरीत मुसळधार पावसामुळे मौजे चौके गावातील पूल वाहून गेला आणि मौजे चौकीतील पूल वाहून गेल्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली। मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच पावसात दैना उडाली। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे नाका परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेलेत। 7 ते 8 फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरलेत आणि त्यामुळे अंडरपासला लागून असलेला महामार्ग देखील खचला। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे। गड नदीचं पाणी बाजारपेठेत शिरल्यानं व्यापाऱ्यांचं अतोनात नुकसान झालं। संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे जमीन खचली। धामणी गोळवलीतील डोंगर भाग खचल्यामुळे डोंगराखाली असलेली विहीर मातीमुळे भरली तर डोंगराखाली असलेल्या पोफळीच्या बागेचं मोठं नुकसान झालं। मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणी इथला रस्ता जो तो खचला। वाळंजवाडीतील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या कठड्याला तडे जाऊन रस्ता खचू लागला। त्यामुळे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढत असून अरबी समुद्रात 4.21 मीटरची भरती नोंदवण्यात आली आणि त्यामुळे पर्यटन स्थळी जाणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली। सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचली आणि या दुर्घटनेत 10 ते 15 वाहनांसह एका टेम्पोचं मोठं नुकसान झालं। मुंबई उपनगरातील अंधेरी आणि पवई परिसरात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे अंधेरीचा भुयारी मार्ग पाण्याखाली गेला। मुंबईच्या सायन परिसरातही जोरदार पाऊस झाला। पावसामुळे काही भागात पाणी साचले। प्रतीक्षा नगरमधील सखल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय होते। बदलापूर शहरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। कर्जत तालुक्यात पावसाची संततधार सुरू असल्यानं उल्हास नदी पात्रातील पाण्याची आवक वाढली। आठवडाभराच्या विश्रांतीनंतर नांदेड जिल्ह्यात पावसाचं आगमन झालं। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस बरसला। मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी बोगद्याजवळ कोसळलेली दरड हटवण्यात आली। दरड हटवल्यानं वाहतूक सुरळीत झाली आहे। मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला होता। नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातील भुयारी मार्ग जलमय झालाय आणि यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे। दरम्यान तातडीनं उपाय योजना करण्याची मागणी करण्यात आली। रायगडच्या रोहा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यामुळे अंबा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। मुसळधार पावसामुळे अंबा नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांची तारंबळ उडाली। पावसाचा जोर आणखी वाढल्यास काही गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील कळंबणीत रस्ता खचला आणि यामुळे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झाला। यावेळी नागरिकांनी खबरदारीसाठी खचलेल्या ठिकाणी झाडाच्या फांद्या टाकल्या। जळगावच्या भुसावळमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली। पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे कोथरूडच्या सीतान्नपूर्णा सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी साचलं। ड्रेनेज लाईन तुंबल्यानं पाणी सोसायटीत शिरल्यानं पालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। पुण्याच्या चासकमान धरणाजवळील भीमा नदीवरील पुलाला भगदाड पडले आणि यामुळे पूल वाहतुकीस धोकादायक झाला। धोकादायक पुलावरनं वाहतूक सुरूच असल्यानं प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यावेळी मुंबई गोवा महामार्गाला नदीचं स्वरूप प्राप्त झालं होतं आणि यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला। भिवंडी तालुक्यातील रांजणोली बायपास नाक्यावर मुसळधार पावसामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। पाणी साचल्यानं रस्त्यावरच वाहनं बंद पडली। सिंधुदुर्ग कोल्हापूर दरम्यान कारुळ घाट वाहतुकीसाठी ठप्प झालाय। कारुळ घाटात मातीचा मलबा आणि दरड आल्यानं वाहतूक ठप्प झाली। यावेळी महामार्ग प्राधिकरणाकडून मलबा हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। वसई विरारमध्ये पावसाने सखल भागात पाणी साचले। मुख्य रस्ते पाण्याखाली गेल्यानं शहरातील वाहतुकीला फटका बसला। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरच्या गणेशनगर भागात नाल्यावरील पूल कोसळल्याची घटना घडली। पूल कोसळतानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। त्यामुळे तब्बल 500हून जास्त घरांच्या येण्या जाण्याचा मार्ग बंद झाला। कोल्हापुरातही पावसानं हाहाकार माजवला। मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली गेलाय। 5 धरण क्षेत्रात अतिवृष्टीची नोंद झाली आहे तर काही ठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे।
माणगावहून रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर दरड रस्त्यावर आली आणि रस्त्यावर आलेले दगड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलंय। नागरिकांनी या मार्गावरून प्रवास करताना काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। बीडच्या कडा बाजार समितीमध्ये कांद्याची शेकडो क्विंटल आवक झाली आणि यावेळी कांद्याला 1500 ते 2100 रुपये दर मिळतोय। आष्टी, पाटोदा, शिरूरसह शेजारच्या तालुक्यातून ही कांद्याची आवक झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्याच्या पालगड गावात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची गैरसोय झाली। शाळेच्या इमारतीचं काम अद्यापही न झाल्यानं पालकांनी संताप व्यक्त केला। तातडीनं विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची इमारत आणि सोयीसुविधा देण्याची मागणी करण्यात आली। इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर याच पुलासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली। पुलाच्या दुरुस्तीसाठी मागच्याच वर्षी 6,70,00,000चा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र आजवर केवळ 80,000 रुपयेच खर्च करण्यात आले। पुण्यात पीएमपीच्या भाडे वाढ करण्यात आल्यानंतर याचा फायदा मात्र मेट्रोला झालेला दिसतो। 1 जूनपासून पीएमपीएलचे दर वाढल्यामुळे पुण्यामधील स्थानिक मेट्रोच्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे। सोलापूर हैदराबाद महामार्गावर एका वाहनाने 2 शाळकरी मुलींना उडवलं। शाळेच्या पहिल्याच दिवशी अपघाताची घटना घडली असून यामध्ये 2 मुली गंभीर जखमी झाल्या। या अपघातानंतर येणेपूर गावातील आक्रमक ग्रामस्थांनी रास्ता रोको केला। नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालयावर आश्रम शाळेतील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरता मोर्चा काढला। खासगीकरणाचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी करण्यात आली। यावेळी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। कराडमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं। शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी रस्ते खुले करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे। तातडीनं विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली। आदिवासी आश्रम शाळांमधील वर्ग 3च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयावरती बिऱ्हाड मोर्चा काढला। यावेळी त्यांनी नाशिक महामार्ग रोखत रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पालघरच्या दुर्वेस इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली। नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं फडणवीसांनी स्वागत केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्याच दिवशी साताऱ्यातील कोडोली इथल्या जिल्हा परिषद शाळेला भेट दिली आणि मुलांना फूल आणि चॉकलेट मुलांसोबत एकनाथ शिंदेंनी संवाद साधला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड तालुक्यातील आलेगाव इथल्या शाळेतील मुलांना पहिल्याच दिवशी शुभेच्छा दिल्या। यावेळी अजित पवारांनी मुलांशी गप्पा देखील मारल्या। नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात झाली। रत्नागिरीमधील नगर परिषदेच्या शाळेत जाऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं। रायगड जिल्ह्यात आजपासून शाळेला सुरुवात झाली आहे। यावेळी शाळेत जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि यावेळी लेझिमच्या गजरात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं। बीडच्या दादेगाव श्रीराममध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून प्रभात फेरी काढली आणि यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीतून विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। पनवेलच्या जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार विक्रांत पाटलांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं, तर विद्यार्थ्यांना गणवेश आणि पुस्तकाचं देखील वाटप करण्यात आलं। संत कैकाडी बाबा कोंडीराम काका यांच्या पालखी सोहळ्याचं मनमाडमधून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झालं। 33 गावांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे। इंद्रायणी नदी पुलाला 8 कोटी मंजूर झाल्याचा दावा करत संजय राऊतांनी फक्त 80,000च खर्च झाल्याचं पत्र दाखवलं। नव्या पुलासाठी मंजूर झालेले पैसे कुठे गेले असा सवाल राऊतांनी केला। एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवलं जात आहे असा आरोप राऊतांनी केला। कालच्या दुर्घटनेची अजित पवार पालकमंत्री म्हणून जबाबदारी आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात असा सवाल खासदार संजय राऊतांनी विचारला। नाकाने कांदे सोडणारे तावातावाने बोलणारे अजित पवार कुठे गेलेत असं म्हणत राऊतांनी पवारांवर हल्लाबोल केला। इंद्रायणी नदीवरील पुलानंतर राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला। यावेळी जळगावच्या मुंबई नागपूर मार्गावरील गिरणा नदीचा पूलही धोकादायक बनल्याचं समोर आलेलं आहे। तातडीनं खबरदारी घेण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी 16व्या जनगणनेच्या तयारीचा आढावा घेतला आणि या बैठकीत जनगणनेबाबत केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली। पहिल्याच जनगणनेसाठी जातीनिहाय माहिती संकलित केली जाणार आहे। सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वड्रा यांना चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले। केंद्रीय तपास संस्थेनं चौकशीसाठी समन्स पाठवलं। 17 जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। रॉबर्ट वड्रा यांच्या शस्त्रास्त्र व्यापारी संजय भंडारी आणि त्यांच्या परदेशी मालमत्तेसंदर्भात चौकशी करण्यात येईल।
प्रहार संघटनेने अध्यक्ष बच्चू कडू यांना मोठा दणका दिलेला आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून बच्चू कडू यांना अपात्र करण्यात आले। विभागीय सहनिबंधक यांनी निर्णय घेतला असून न्यायालयानं 1 वर्षाच्या शिक्षेचा दणका दिला। जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र केल्याची कुठली नोटीस आलेली नसल्याचं वक्तव्य बच्चू कडूंनी केलं आहे। तर अधिकाऱ्यांनाही विचारण्यात यावं की नोटीस दिली का, असंही बच्चू कडू म्हणाले। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या चौथऱ्याजवळ खचलेली जागा दुरुस्त करण्यात आली आहे। पालकमंत्री नितेश राणेंनी तातडीनं दखल घेत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या।